मराठा आरक्षण योद्धे मनोज जरांगे पाटील आपल्यासोबत आहेत आणि त्यांच्यासोबत त्यांचा संपूर्ण परिवार आहे। जरांगे पाटलांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत घराचा उंबरा ओलांडणार नाही आणि तिने आज उंबरा ओलांडला। कुटुंबाची भेट घेतली। जरांगे पाटील आपल्यासोबत। दादा 5 महिन्यानंतर कुटुंबाची भेट घेतली, काय भावना आहे? नाही, शेवटी समाज आणि समाजाच्या लढ्यासाठी हा संघर्ष सुरू होता। माझ्या कुटुंबाचा पण होताच, तितकाच संघर्ष माझ्या महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचा सुद्धा होता। शेवटी 5 महिन्यानंतर आरक्षण मिळाल्याच्या नंतर येईल दोन्ही गोष्टी साध्य केलेल्या आहेत। एकतर समाजही एकत्र केला, कुटुंबानेही त्याग केला आणि समाजाला 57 लाख नोंदी मिळवून दिल्या। त्यातून माझ्या समाजाच्या ताकदीमुळे त्या 54 लाखातून 5 म्हटलं तरी 2 कोटी मराठ्यांना आरक्षण आता थोड्या दिवसात मिळते आणि ज्या मराठ्यांच्या नोंदी सापडणार नाहीत तो आमच्या पुढे खूप चॅलेंज विषय होता, मराठा समाज समोर पण आणि माझ्या समोर पण। त्याच्यासाठी गणगोतातील सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश आपण आणला, म्हणजे तिथंही आपण मराठी जिंकले, शांततेत गेले आणि जिंकले। मग ज्यावेळेस मराठ्याच्या लक्षात आलं आता सगळं झालंय, त्यांनी हट्टच धरला मुंबईपासूनच की आता तुम्हाला जायला लागेल, आमच्या शब्दाच्या पुढं नाही चालणार। ठीक आहे बोललो मी त्यांना, आपण जाऊ। परंतु काय असतं, एखादा जर आपण काम हातात घेतलं समाजाचं आणि समाजाचा भरोसा विश्वास जर आपल्यावर असला, आपल्याला ते विश्वास तोडून नाही चालत किंवा कुटुंबाची माया किंवा प्रेम डोळ्यासमोर आणून नाही चालत। ज्या दिवशी समाजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसायला लागला की आरक्षण आपल्याला मिळालं, हे आनंद लोकांच्या चेहऱ्यावर माहत नव्हता, इतका ओसंडून तो वाहत होता की गुलाल लोक इतकं रात्रभर नाचत होते त्या दिवशी महाराष्ट्रभर की आज आपल्याला परिपूर्ण आरक्षण मिळालं। परंतु मी त्यांना सांगितलं की आपल्याला अंमलबजावणी करायची, पण त्यांनी सांगितलं तुम्ही समाजाचं ऐकताय, समाज तुमचं ऐकतो, ह्यावेळेस तुम्हाला ऐकायला लागणार आहे। आणि काही एवढा मोठा विषय नव्हता माझ्यासाठी, पण ठीक आहे म्हणलं मी येतो। परंतु काय आता 2 दिवसाचा पाहुणा म्हणून राहणं आवश्यक आहे। त्या कायद्याची अंमलबजावणी होईपर्यंत मराठा समाज आणि माझ्यावरती, आमच्या दोघांवरती मोठी जबाबदारी, त्यामुळे ती अंमलबजावणी एकदा झाली रे बाबा, मग मात्र आपण कायम कुटुंबाचे, कारण समाजाला आपण कुटुंब मानलेलं आणि ज्या समाजाला कुटुंब मानलं त्याला मात्र पूर्ण मिळाल्याशिवाय आपण हटायला नाही पाहिजे, या मताचा मी तरी। कारण मी आत्तापर्यंत जे जे कामं केले सगळ्या लोकांना माहिती की हे एकदा काम हातात घेतलं अर्धवट सोडत नाही, आणि मी अर्धवट सोडलेलं नाही। आत्ता सुद्धा घरी आलो म्हणजे अर्धवट सोडत थोडे, जसं समाजाच्या घरी जात तसंही आलो, याच्यात काही वावगं नाही आहे, विशेष पण काय नाही। परंतु 10 तारखेला मी पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा केली अंमलबजावणीसाठी, आणि सरकार 100% करेल। एकदा त्या कायद्याच्या मार्फत, सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या मार्फत एक प्रमाणपत्र मिळालं, मग मी मोकळा झालो, माझा समाजही मोकळा झाला। आणि एकदा मिळालं की तुम्ही राज्यात महादिवाळी बघा, आता झाली दिवाळी, गुलाल उधळून फटाकडे फोडून, पण महादिवाळी बघा, गुलाल बघा आणि विजय सभा बघा कशी होती, डेंजर। 5 महिने बाहेर काढलेत, आपण आरक्षणावर नेहमीच बोलत आहोत, मी बोलतोय, तुम्ही बोलतोय, पण या 2 दिवसात कुटुंबासोबत काय चर्चा करणार आहात? जी समाजासोबत होती तीच आरक्षणाच्या विषयातली। आज ते माझ्याकडे समाज म्हणून येतात, मी त्यांच्याकडे समाज म्हणून। हे बघा, हे शब्द बोलणं खूप सोपं आहे, समाज म्हणून येणं, समाज म्हणून, त्याला प्रत्यक्षात कृतीत उतरवणं खूप अवघड आहे। पाहुण्यासारखं येणं आणि जाणं, हे बोलणं शब्द खूप छोटा आहे, पण त्याला निभावताना माणसाला तारेवरची कसरत करावी लागते। हे काय का भाषण नाही आहे, आणि ते आपण 5 महिने निभावून दाखवलंय, आणि आताही या काळातही निभावणार आहे। आमच्या पुढचा, समाजाच्या पुढचा एकच अजेंडा आहे, घरी गेलेत का आंदोलन ठिकाणी, त्यापेक्षा आम्हाला आरक्षण पाहिजे। जसं की बंद खोलीत मिळतंय, ओपन व्यासपीठावर मिळतंय, समाजाला आरक्षण पाहिजे आणि ते आम्ही मिळवलंय। आता फक्त अंमलबजावणी राहिली, साधा सोपा विषय राहिला, संपला विषय। आम्ही मिळवलं, आरक्षण मिळवलं, आणि हा साधा सोपा विषय। आपल्यासोबत त्यांचा मुलगा शिवराज आहे। शिवराज, पप्पा घरी आलेत, काय भावना आहे तुझी? खूप आनंद झाला, पप्पा तब्बल 6 महिन्यानंतर घरी आले, त्याचा खूप आनंद वाटतो, खूप आनंद वाटतो। 6 महिन्यानंतर पप्पा घरी आलेत। पप्पा 2 दिवस थांबणार आहेत, पुन्हा आंदोलनात जाणार आहेत, सहभागी होणार आहेत, पुन्हा उपोषण करणार आहेत, कारण ते अर्धवट राहिलेलं काम होतं असं पप्पाचं म्हणणं आहे। ज्या दिवशी अंमलबजावणी होईल त्या दिवशी पप्पा कायमच्या घरी येतील। नक्कीच हा मुलगा, त्यांचा मुलगा शिवराज होता, त्याच्या पण भावना आपण बघू शकता। त्यांचे वडील आपल्यासोबत आहेत। दादा, मुलगा घरी आलाय, 5 महिन्यानंतर घरी आलाय, काय भावना आहे तुमच्या? आनंद झाला ना, आनंद झाला आम्हाला, जनतेला आनंद झाला, मला आनंद झाला। सुखी मुख्यमंत्र्याचे आभार मानावे लागते। आनंदाने सगळ्याला व्यवस्थित केलं, आनंद झाला।
मनोज जरांगे पाटील 5 महिन्याच्या प्रतीक्षेनंतर या ठिकाणी त्यांच्या कुटुंबाची भेट घेत आहेत. आपण या ठिकाणी बघू शकता की त्यांच्या 3 मुली आहेत, मुलगा शिवराज आहे, त्यांचे वडील आहेत, त्यांच्या पत्नी आहेत. या 5 महिने या ठिकाणी या घरात बसून त्यांची वाट पाहत होते की मनोज जरांगे पाटील आपले पप्पा असेल, पती असेल, घरी कधी येतील किंवा त्यांचे वडील असतील, आपला मुलगा घरी कधी येईल अशी वाट बघत होते. आणि आज ते सर्व एकत्र आले आहेत आणि त्यांना आनंद झाला आहे अशा त्यांच्या एक प्रतिक्रिया आहेत. कॅमेरा विकी चव्हाणसह संजय सरोदे, TV9 मराठी, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.